महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। जालना सातबारा आणि पेरा ही बनावट दाखवत शासनाला तब्बल 1 कोटीचा लावला चुना। भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथील प्रकार बनावट सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून 2093 क्विंटल जास्तीच्या सोयाबीनच्या पीक पेराची नोंदणी करत तब्बल 1,02,39,000 रुपये किमतीच्या सोयाबीनची विक्री करत राज्य सरकारला चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड या गावात उघडकीस आला आहे। या प्रकरणी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून पारद पोलिसांनी वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील संचालक आणि व्यापारी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। त्यामध्ये नंबर 1 भागवत सुदाम दौड, नंबर 2 सुनील शिवाजी शिंदे, नंबर 3 अनिल शिवाजी घुले, नंबर 4 सुरेश कैलास सोनवणे, नंबर 5 रमेश ठकुबा गायकवाड, नंबर 6 कृष्णा साईनाथ गायकवाड, नंबर 7 गोपीनाथ कौतिक दौड, नंबर 8 सचिन भगवान दौड, नंबर 9 कृष्णा सुभाष आनवेकर, सर्व राहणार जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना, नंबर 10 पवन वाघ राहणार वरुड बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना। पारद पोलीस ठाण्याचे सपोनी यश डी माने हे पुढील तपास करत आहेत। बाईट यश डी माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारद पोलीस स्टेशन। महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख। स्टेशन पारद तालुका भोकरदन जिल्हा जालना। दिनांक 21/6/2025 रोजी विजय उत्तमराव राठोड, वय 44 वर्ष, व्यवसाय नोकरी, जिल्हा पणन अधिकारी जालना, राहणार जमुनगर, यांनी तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खासगी व्यापारी यांनी संगनमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे 2093 क्विंटल जातीच्या सोयाबीनची पीक पेराची नोंदणी करून रुपये 1,02,38,956 रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सातबाऱ्याचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट सातबारा असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावरून पोलीस स्टेशन पारद येथे 158/2025 कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 3/5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे।